मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत संजय शिरसाट सुद्धा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि त्यासाठी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर पोहोचले आहेत। मंत्री संजय राठोड त्याचबरोबर आशिष शेलार हे सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आहेत। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर पोहोचले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। त्यानिमित्त बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दृश्यांमध्ये आहेत, ते सुद्धा सोबत आहेत। चैत्यभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचले आहेत। आशिष शेलार आहेत, संजय शिरसाट आहेत, संजय राठोड सुद्धा आहेत। यावेळी मुख्यमंत्र्यांना ओवाळून त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यांचं स्वागत एक प्रकारे तिथे करण्यात आलं। चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सगळे नतमस्तक होत आहेत, मानवंदना देत आहेत आणि बाबासाहेबांचं अनुकरण आपल्या कार्यामध्ये व्हावं अशी इच्छा अपेक्षा जी आहे ती वारंवार व्यक्त करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा परिसर असू द्या किंवा चैत्यभूमीचा परिसर असू द्या किंवा दादर चौपाटीचा परिसर असू द्या स्वच्छ करण्यात आलेला आहे। झेंडूच्या फुलांची आरस करण्यात आलेली आहे, एक मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे। त्यासोबत जे स्तूप आहे त्याला सुद्धा सजवण्यात आलेला आहे। तर अशोक स्तंभ आहे त्याला सुद्धा झेंडूच्या फुलांची आरस करून हेलिकॉप्टरनं या ठिकाणी आता सध्या पुष्पवृष्टी होते, गुलाबांची फुलं त्या ठिकाणी अर्पण केली जात आहेत आणि बाबासाहेबांचा गौरव या ठिकाणी होतोय। बरोबर। गिरीश, या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कुठलं संबोधन करणार आहेत बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर? निश्चितच बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल स्वतः व्यासपीठावर येणार आहेत आणि व्यासपीठावरती या सर्व महत्वाच्या नेत्यांची भाषणं होणार आहेत आणि आपले विचार त्या ठिकाणी मांडतील। आपण पाहतोय महाराष्ट्राचे। ठीक आहे, तर आपण दृश्यांमध्ये बघतोय की राज्यपाल पुष्पहार अर्पण करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे। यानिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचा आजचा दिवस आहे, त्यांच्या कार्याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने देशभरातून अनुयायी दाखल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आशिष शेलार, संजय राठोड असे सर्व नेते आता आलेले आहेत आणि पुष्पहार अर्पण केलाय मुख्यमंत्र्यांनी। उपमुख्यमंत्र्यांच्या हातात देखील पुष्पहार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी अर्पण केलाय आणि नमन केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नतमस्तक झालेत। राज्यपाल राधाकृष्णन हे सुद्धा तिथे आता उपस्थित आहेत। अजित पवार यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलाय। वेगवेगळ्या विषयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाला मार्गदर्शक होते, आजही आहेत। वेगवेगळ्या विषयात त्यांचा व्यासंग होता। प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना एक प्रकारे पुढे आलेली होती आणि आर्थिक विचार देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ग्रंथात मांडलेले होते। एक समाजकारणी होते, एक राजकारणी होते, चळवळीतले एक नेते होते, दलितांचे उद्धारक होते, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा एक नेता होता। असे अनेक पैलू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे आहेत आणि याच महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता चैत्यभूमीवर आले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आहे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे। आशिष शेलार हे डोकं टेकवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर।
भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, एक राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक असे वेगवेगळे पैलू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे. सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी एक मोठी चळवळ उभारली आणि अशा पद्धतीचा भेदभाव होऊ नये याची घटनात्मक तरतूद सुद्धा त्यांनी केली. त्यामुळे माणसाच्या माणसाकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठी चळवळ उभारली. त्याविरोधात मोठा लढा अनेक वर्ष त्यांनी दिला आणि ज्यांचं माणूसपण वर्षानुवर्ष नाकारलेलं होतं त्यांना माणूस म्हणून समान पातळीवर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि घटनेच्या माध्यमातून त्याला एक प्रकारे अभिवाज्यता सुद्धा दिली. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झालेत. राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत, त्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आशिष शेलार आणि संजय राठोड तिथे आता आहेत. वंदन केलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, त्यांच्या योगदानाचा स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झालेले आहेत.